नमस्कार, महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। खानापूर तालुक्यातील कारवे येथील राहुल गणपती जाधव याच्या खून प्रकरणात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राहुल जाधव याच्या खून प्रकरणात 10 आरोपींचा समावेश असून एकूण 9 आरोपींना अटक केली आहे। तर नितीन पांडुरंग जाधव हा कारवे गावातील एकमेव आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। खानापूर तालुक्यातील कारवे येथे 16 जानेवारी रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हॉटेल विराटचा मालक असलेल्या पैलवान राहुल जाधव याचा हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून तलवार, गुप्ती आणि हॉकी स्टिकने मारून अत्यंत निर्घृण असा खून करण्यात आला होता। पोलिसांनी त्याच दिवशी माणिक संभाजी परीट राहणार मंगरुळ तालुका खानापूर, नयन रंगलाल धाबी राहणार कारवे आणि गजानन गोपीनाथ शिंदे राहणार मंगरुळ या तिघांना अटक केली होती। मात्र खून प्रकरणातील अन्य आरोपी फरार झाले होते। पोलिसांच्या तपासात या खून प्रकरणात 10 आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। यापैकी माणिक संभाजी परीट राहणार मंगरुळ, गजानन गोपीनाथ शिंदे नयन रंगलाल धाबी राहणार कारवे, अमृतराज शहाजी माळी राहणार कारवे, रोहन रघुनाथ जाधव राहणार कारवे, प्रफुल्ल विनोद कांबळे राहणार कारवे, संतोष मारुती हजारे राहणार कारवे, प्रतीक श्रीकांत मोरे राहणार बोरगाव तालुका वाळवा, दीपक पांडुरंग जाधव राहणार कारवे या 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर या खून प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या कारवे गावातीलच नितीन पांडुरंग जाधव हा आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे।